सर्वांचा माझ्या हे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे, ज्याचे नाव आहे अश्नी नाडी 90। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना। हा माझा यूट्यूब चॅनलवर पहिलाच व्हिडिओ असणार आहे, म्हणजे कुकिंगचे 2 टाकले आहे, पण असं समोर कॅमेरासमोर बोलताना पहिलाच असणार आहे। आणि काही चूक होईल तर माफ करा, कारण माझी मराठी म्हणजे समीर चौगुले सारखी हिंदी आहे, हमरे को तुमरे को, सो माझी प्रॉपर मराठी नाही। सो सांगण्याचा म्हणजे आजचा शुभ दिवस आहे गुढीपाडवा, सो नव्या वर्षाचा पहिलाच दिवस आहे। चैत्र मास म्हटलं आजपासून काहीतरी सुरुवात करायची आहे, तर गुढीपाडव्यापासून सुरुवात करू। तर काही नाही, म्हणजे आम्ही कशी तयारी केली, काय कसं गुढी कशी उभारली हेच असणार आहे या व्हिडिओत। तर तुम्ही बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर नंतर पाहू तयारी कशी काय केली ती। तर तुम्ही स्टार्टिंग व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, घर स्वच्छ पुसून फरशी क्लीन करून सगळं झालं होतं। नंतर मी रांगोळी काढली तुळशीसमोर, तुळस पण स्वच्छ धुवून घेतली होती। तर रांगोळी काढली इथं, नंतर जिथे गुढी उभारली आहे, म्हणजे गुढी केव्हा पण घरच्या उजव्या बाजूलाच उभारावी। सो जिथे गुढी आम्ही उभारणार होतो तिथं चौरंग बसवून त्यावर लाल कपडा, शक्यतो असेल तर घाला, नाही तर नसेल तर पण चालेल, लेकिन लाल कपडा घालायचा। मग रांगोळी तिथे पण चौरंग समोर काढली। रांगोळी घालता लक्षात आले की रांगोळीचे कलर संपले होते, मला माहीत नव्हते। मग असू दे, मग कुंकू घालून रांगोळी कंप्लीट केली। झालं सगळं। तर बघा, हे साहित्य आहे सगळं, काय लागणार आहे ते गुढी उभारण्यासाठी। 2 तांब्या म्हणजे कळसला आणि गुढीला हे करायला, म्हणजे थोडे लोक कळस ठेवतात, थोडे लोक नारळच ठेवतात, असं काही नाही, आपली कशी परंपरा कशी करतात तशी करा। हळद, कुंकू आणि कळसाला नारळ। ह्याला एक्झॅक्टली काय म्हणतात मला माहीत नाही, पण साखरेची माळ आहे ती, साखरेची काहीतरी म्हणतात तर। हे काय गुढीला वाहण्यासाठी हार, दाराला तोरण, आणि आंब्याचा ताळा आणि कडुलिंबाचं म्हणजे पाने घेऊ शकतात, किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला, ताळा म्हणजे लिंबूची पानं आणि याचा ताळा। आणि गुढीला नैवेद्य म्हणजे गूळ, हरभऱ्याची डाळ आणि कडुलिंबाचं पानं, हे मेन गुढीला नैवेद्य। आणि गुढीला नेसवण्यासाठी साडी तुम्ही काय पण घेऊ शकतात, म्हणजे खण किंवा ब्लाउज पीस, पण शक्यतो गुढी म्हणजे आमचा ध्वज आहे, ब्रह्मध्वज, सो त्याचा कलर ऑरेंज किंवा रेड असं असलं तर पाहिजे, म्हणजे घेऊ शकतात ग्रीन पण शक्यतो असला ऑरेंज असलं तर चांगलं। म्हणजे दीप, एकारत, धूप, अगरबत्ती आणि लाडू म्हणजे तसं ऑप्शनल आहे, आम्ही पण वार्षिक ठेवतो म्हणून नाही, पण नैवेद्य मेन हाच आहे। आणि जी साडी वगैरे यूज करतात ना, ती यूज न केली तशी असायला पाहिजे, नवीन असायला पाहिजे, कोरडी, नाहीतर यूज केलेली तशी नाही। बाकी काही सगळं साहित्य। नंतर आम्ही दरवाजाला तोरण लावून घेतला आणि मी आमच्या देवाची पूजा करून घेतली, घरातल्या देवाची, तसेच आमच्या किचनमध्ये देवाची पण पूजा करून घेतली। नंतर ही पूजा वगैरे सर्व आटपून मी तुळशीची पूजा करायला गेले, कारण जेव्हा बी कोणतं कार्य असो, कोणता पण सण असो, पहिल्यांदा घरच्या देवाची पूजा, तुळशीची पूजा, नंतर जे काही आहे ते। नंतर आम्ही गुढीला सजवायला लागलो। सर्वप्रथम तांब्यावर स्वस्तिक काढायचे, तांब्या कोणता पण घेऊ शकतो, तांब्याचा, स्टीलचा, पण त्याच्यावर स्वस्तिक काढायचं। नंतर जी साडी आहे त्याच्यावर व्यवस्थित अशा मिऱ्या काढायच्या। सो आमच्यामध्ये सध्या आर्ग्युमेंट चालू आहे, आम्ही कोणत्या पण काम आमच्यामध्ये थोडीशी आर्ग्युमेंट असते। नंतर आम्ही आंब्याचा ताळा, साखरेची माळ व्यवस्थित त्याच्यावर तांबा घालून एकाला हार नंतर घालायला, कारण पूजा करू तेव्हा हार घालू म्हणून हार नंतर।
चौरंग तर पहिला बसवला होता आणि गुढी आम्ही बाहेर बांधून घेतली. तो व्हिडिओ थोडा करायला आठवलं नाही तेव्हा त्या टाईमला, पण डायरेक्ट आम्ही बांधून नंतर व्हिडिओ घेतला तो. सो पहिल्यांदा सर्व साहित्य बाहेर नेऊन ठेवलं. सो पहिल्यांदा यांना म्हटलं तुम्ही पूजा करा, नंतर मी पूजा करायला घेतली. सर्वप्रथम कुंकू लावून काठीलाच्या काठीने आम्ही गुढी उभारताची पहिल्यांदा पूजा करून घ्यावी. गुढीवर फुले हार घालून नंतर मी पूजा करायला बसले. व्यवस्थित बसून पूजा करू. सर्वप्रथम अक्षता ठेवा, कारण मी तिथे कळस ठेवणार होते आणि तिथं दीप केव्हा पण असे डायरेक्ट असे खाली असं म्हणजे काय म्हणतात ते चौरंगवर डायरेक्टली कलश किंवा असं दीप ठेवू नये. त्यावर थोडीशी तांदळाची रास टाका, मतलब ठेवा टाकाने रास ठेवा. त्यावर कळस ठेवला आणि दुसऱ्या बाजूला दीप. नंतर त्याला पण हळद कुंकू करून स्वतःला हळद कुंकूची स्वतःला पहिल्यांदा करायचं. थोडेसे हे झाले गडबडी करून नंतर दीपला करायचं. सो ते पूजा व्यवस्थित केली. म्हणजे सगळं नैवेद्य ठेवला, त्यानंतर अगरबत्ती धूप एकारत दाखवून व्यवस्थित पूजा करून घेतली. तर गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज. कारण असे म्हटले जाते की जेव्हा काही नैसर्गिक कारणामुळे लोक मरू पडू लागली आणि काळ थांबला, तेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती म्हणजे परत केली. तोच हा दिवस म्हणून आम्ही हिंदू आज हा दिवस नववर्ष म्हणून साजरे करतो. तसंच आजच श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आला होता रावणाचा वध करून. सो सर्व लोकांनी घरोघरी गुढी उभारून त्यांचे असे स्वागत केले. म्हणजे खूप काही असं कारण आहे. तर मंडळी अशा तऱ्हेने हा व्हिडिओ संपत आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही पण कमी जास्त असेल तर कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर सांगा आणि न आवडलं तर पण सांगा. आणि बघू आता कसे व्हिडिओ काय नंतर चॅनलवर काय होणार. सो तुमच्या सहकार्याची काय म्हणतात ते आवश्यकता आहे. सपोर्ट करा. झालं. थँक्यू.